शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने जोरदार तयारी सुरू केली, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी या महामार्गाविरोधात एल्गार पुकारलाय। महत्त्वाचं म्हणजे शेतकरी दिवसा आंदोलन करतोय, तर अधिकारी मोजणीला येतील म्हणून रात्री शेतीची राखण करतोय। पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। शक्तीपीठ विरोधात शेतकरी आक्रमक, अधिकाऱ्यांची भीती, शेतीला राखण। सोलापूरच्या 4 तालुक्यातून विरोध। शक्तीपीठ महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या महामार्गासाठी शासन प्रशासन पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी मात्र या महामार्गाविरोधात एल्गार पुकारलाय। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला या 4 तालुक्यातूनही शेतकऱ्यांनी विरोध केलाय। इथली हजारो एकर शेती या महामार्गात येत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय। अधिकारी पूर्वसूचना न देता मोजणी करत असल्याने शेतकरी रात्रंदिवस शेतीची राखण करतायत। ही शेती पूर्णपणे बागायत आहे। सीएम साहेब जोर जबरदस्तीनं लोकशाहीची हुकुमशाही करून या ठिकाणी जमिनी ताब्यात घेत आहेत। दिवसा नाही रात्री कोणत्या वेळी येतील, जसं दरोडा पडेल की काय असं वाटतं। हा रोड रद्दच झाला पाहिजे, याची कोणाला गरज नाही। ही जमीन गेली ना पाहिजे, त्यासाठी मला रात्रंदिवस त्या जमिनीचं संरक्षण करायची पाळी आलेली आहे। शासनाचे अधिकारी भूसंपादनवाली रात्री येऊन संपादन करते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे। रात्रंदिवस आम्ही त्या शेतीचं, जसं देशाचं संरक्षण करण्यासाठी जय जवान जय किसान करते ती, जवान करते ती, तसं आम्हाला आमच्या शेतीचं संरक्षण करण्याची वेळ आता आलेली आहे। अधिकारी कधी येतील आणि कधी नाही हे सांगता येत नाही, त्यामुळे आम्हाला 24 तास शेतामध्ये प्रत्येक माणूस थांबावं लागतंय। आणि पहिलं पक्षापासून ह्यांच्यापासून धोका होता आमच्या पिकाला, तर आता ह्या सरकारपासूनच आम्हाला धोका आहे। शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा प्रकल्प मानला जात असला तरी त्याला विरोधही मोठ्या प्रमाणात होतोय। या महामार्गामुळे प्रगतीचा नवा वेग सापडेल असं सरकार म्हणतंय, तर शेतकरी मात्र जमिनी जातील म्हणून दहशतीत आहेत। त्यातून हा महामार्ग नेमका कोणाच्या विकासासाठी आहे असा सवाल शेतकरी वर्ग विचारत आहेत। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।